भाजप आज राज्यभर आंदोलन करणार। राहुल गांधींनी आरक्षण विरोधी वक्तव्य केल्यानं भाजप आक्रमक। सागर निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांच्या आमदारांबरोबर अनौपचारिक गप्पा। महायुतीमधील नेत्यांविरोधात अपशब्द टाळा, फडणवीसांचा आमदारांना कानमंत्र। अंबरनाथमधली गॅस गळती आटोक्यात, पण नागरी वसाहतीतल्या केमिकल कंपन्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। लोकांना ऐन सदासुदीत त्रास। अंबरनाथमध्ये एमपीसीबीचा गलथानपणा। गॅस गळतीची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी ड्रायव्हरला पाठवलं। अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। गोसेखुर्दचा विसर्ग कमी केल्यानं गडचिरोलीतली पूरस्थिती आटोक्यात। वैनगंगेचं पुराचं पाणी ओसरतंय। सायंकाळपर्यंत मार्ग खुले होण्याची शक्यता। हुबळी ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसची यशस्वी चाचणी। 4.25 तासात अंतर पार। 16 सप्टेंबर पासून पुणेकरांच्या सेवेत। बुलडोझर फिरवून न्याय करणं म्हणजे कायद्यावर बुलडोझर फिरवणं। सुप्रीम कोर्टाचे कडक शब्दात ताशेरे। यूपी सरकारचं बुलडोझर धोरण बेकायदेशीर। पश्चिम बंगालमध्ये संपकरी डॉक्टर चर्चेला पोहोचलेच नाहीत। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 2 तास ताटकळत। मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची तयारी। चीन सोबत सीमेबाबतचे 75% प्रॉब्लेम सोडवण्यात यश। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची माहिती। पूर्ण प्रश्न सोडवल्यानंतरच इतर मुद्द्यांना संधी असल्याचं वक्तव्य। अदानी ग्रुपनं हिंडनबर्गचे नवे आरोप पूर्णपणे फेटाळले। स्विस प्रशासनाने कुठलेही बँक अकाउंट गोठवले नसल्याचं स्पष्टीकरण। आरोप बेसलेस असल्याचा ग्रुपचा दावा।